आज मी तुमच्यासोबत चुनगोळ्याच्या भाजीची रेसिपी डिटेलमध्ये शेअर करणार आहे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। सगळ्यात आधी ना एक मोठा कांदा घ्यायचा, मस्त असा कट करून तो भाजून घ्यायचा। त्यानंतर खोबरं, शेंगदाणे, 2-3 हिरव्या मिरच्या चवीसाठी या सगळ्यांना पण भाजून मिक्सरमधून काढायचं। थोडीशी तुम्ही हरभऱ्याची डाळ पण टाकू शकता। त्यानंतर कोथिंबीर, इथे कोथिंबीरमध्ये ना मी त्यांच्या पानापेक्षा दांड्या जास्त घेतल्या आहे, कारण की दांड्यांमुळे जास्त चांगली चव येते। प्लस आपण त्या दांड्या एरवी न मोठ्या असतात तर फेकून देतो तर त्या पण यूज होतात। त्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचं। तेल छान गरम झालं की मस्त असं जिरं मोहरी टाकायचं त्याच्यात। त्यानंतर हळद टाकायची, नंतर चटणी टाकायची। आता बाकीचे मसाले आपल्याला टाकायची काहीच गरज नाही आहे, जो आपण आधी मसाला केला ना तोच खूप टेस्टी बनून जातो। त्या मसाल्याला मस्त तेलामध्ये टाकायचं, थोडंसं त्यांना स्टर करून घ्यायचं आणि नंतर झाकण ठेवायचं। एक वाफ काढायची, वाफ काढल्यावर ना त्यात मसाल्याला मस्त असं पाणी सुटतं आणि तो सगळा एकजीव होऊन शिजून जातो। थोडंसं मीठ टाकायचं शिजते वेळी, नंतर झाकण ठेवायचं, त्याला थोडंसं सेट होऊ द्यायचं। त्यानंतर आता मी इकडे वडी बनवायची आहे ना, त्याच्यासाठी कणिक त्याचा उंडा भिजवून घेते। तर आता मी ज्याच्यात कणिक भिजवली होती त्याच भांड्यात तो पण भिजवून घेते। त्यासाठी बेसन पीठ घेतलं 2-3 चम्मच, त्याच्यामध्ये जिरे टाकायचं, कोथिंबीर टाकायचं, हळद, चटणी, तुम्ही ओवा पण टाकू शकता। मस्त याचा एक गोळा भिजवून घ्यायचा। आता ना बेसनाच्या पिठाला पाणी खूप कमी लागतं, तर एकदम पाणी नाही टाकायचं, हळूहळू पाणी टाकायचं। गोळा भिजवून घ्यायचा, त्याला थोडंसं तेल लावायचं, तेल लावून पण त्याला मस्त असं एकजीव करून घ्यायचं। तुम्ही बघूच शकता इथे त्याचा गोळा तयार झालेला आहे बेसनाचा। पोळपाट घ्यायचा, त्याच्यावर तेल लावायचं आणि असं मी दाखवलं तसं एक मस्त अशी पोळी लाटून घ्यायची। जितकी पातळ तुम्हाला लाटता येईल ना तेवढी पातळ लाटून घ्यायची, कारण की ती शिजल्यानंतर आणखी जास्त फुगते। तुम्ही जाड जर लाटसाल तर ती खूप जास्त भिजेल, आणि जर तुम्ही एकदम व्यवस्थित त्याला मिक्स नाही केलं ना कणिक भिजवताना याची, त्या वड्या ना फुटून जातील फोडणीमध्ये। आणि तुम्ही अशा शेपच्या पण पातोडी बनवू शकता, लेकरांना असं आवडते असे शेप दिसले तर ते आवडीने खातात। त्यानंतर आपल्या भाजीला इकडे उकडी पण आली होती। उकडी आल्यावर ना ह्या चुनगोड्याच्या वड्या त्याच्यात सोडून द्यायच्या, मस्त एक उकडी काढून घ्यायची आणि मस्त अशी चुनगोड्याची भाजी रेडी आहे। आता ही भाजी खात असताना मस्त त्याच्यात लिंबू टाकायचं, लिंबूमुळे याची चव आणखीनच टेस्टी लागते। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, काही सजेशन असतील तर सजेस्ट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये, तोवर बाय।